बाळांनो वेलकम. माझं नाव आहे पंकज नांदोकर आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला खूप इझी, इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक शिकायचं आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे नॉमेनक्लेचर. मराठीमध्ये आपण याला नामकरण असं म्हणतो किंवा बारसं असं म्हणू आपण याला. बारसं म्हणजे काय, एखाद्याच्या घरी एखादं बाळ जन्मलं तर कसं त्याचं नाव ठेवतात ना. नाव ठेवणे म्हणजे आपल्या दृष्टीने थोडासा वेगळा शब्द आहे. आपल्याला सवय असते ना माणसांना की एकमेकाला आपण नावं ठेवत असतो, तशी नावं ठेवणे नाही, नाव देणे. नाव द्यायचे खूप सारे फायदे आहेत. आपल्याला माहीत आहे की आपण प्रत्येक गोष्टीला नाव देत असतो, मग तो सजीव असो की निर्जीव असो, प्रत्येकाला नाव देणे गरजेचं आहे. आपण नाव का बरं देतो? आपलं प्रत्येकाचं काही विशिष्ट एक नाव असते. जसं माझं आहे पंकज, तुमचं आणखीन काही असेल, कोणी पवन, कोणी आकाश, कोणी चिंटू मिंटू, असे वेगळ्या तुमचे काहीतरी वेगळे नावं असतील. नावं द्यायचे काय फायदे आहेत? तर नावं दिल्यामुळे त्या व्यक्तीची व्यवस्थित एक आयडेंटिटी तयार होते आणि आपण कोणाबद्दल बोलतोय हे सुद्धा समजते. नावं दिलेच नाही तर काय होईल? विचार करा, कल्पना करा की किती गोंधळ होईल. आपण कोणाबद्दल बोलतोय काहीच समजणार नाही. म्हणून नावं देणे किती गरजेचं आहे हे आपल्याला इथे समजते की नावं दिल्यामुळे मग आपण कोणाबद्दल बोलतोय हे आपल्याला चांगल्या तऱ्हेनं कळते. तसंच सायन्समध्ये सुद्धा आहे बाळांनो. सायन्समध्ये सुद्धा या नावं दिल्या जातात. त्याला सायंटिफिक नावं असं म्हणतात. सायंटिफिक नेम्स किंवा बायोलॉजिकल नेम आपण त्याला म्हणतो. या पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत, मग ते प्लॅन्ट असो की ॲनिमल असो, या प्रत्येकाला सायंटिफिक काहीतरी नावं दिल्या गेलेली आहेत किंवा बायोलॉजिकल नेम्स दिल्या गेलेल्या आहेत. आता हे जे बायोलॉजिकल नेम आहेत किंवा सायंटिफिक नेम्स आहेत, हे कशा प्रकारे असतात? सायंटिफिक नेम कशा प्रकारे दिल्या जातात? सायंटिफिक नेम द्यायची जी परंपरा आहे, जी प्रथा आहे, ती सगळ्यात आधी कोणी सुरू केली? सायंटिफिक नेम द्यायचे काही नियम, कायदे, काही कानून आहेत का? हे सगळं काही आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून तर तुम्हाला म्हटलं मी की आजचं लेक्चर जे आहे इंटरेस्टिंग आहे आणि इम्पॉर्टंटसुद्धा आहे. तर सगळ्यात आधी बघा की आपण सुरुवात करू ते म्हणजे हे जे नॉमेनक्लेचर आहे ना, या नॉमेनक्लेचरच्या एका डेफिनेशनपासून. ॲक्च्युअलमध्ये डेफिनेशन म्हटल्यापेक्षा आहे की त्याचा अर्थ काय आहे तो आपण समजून घेऊ. बघा, नॉमेनक्लेचर म्हणजे काय तर आपल्याला सांगितलेलं आहे, नॉमेनक्लेचर म्हणजे आहे एक आर्ट ऑफ नेमिंग द ऑब्जेक्ट. इन फॅक्ट सायन्स कॉल्ड नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे काय? नॉमेनक्लेचर म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला, कोणतेही असो, सजीव असो निर्जीव असो, त्याला नावं द्यायची जी एक कला आहे आणि एक जे सायन्स आहे त्याला नॉमेनक्लेचर असं म्हणतात. नावं देणं एवढं सोपं नाही आहे. नावं देणे म्हणजे त्याच्यामध्ये कला पण लागते आणि सायन्स पण लागते. त्याला नॉमेनक्लेचर असं म्हटलं जातं, आहे ना, बरोबर. आता हे जे नावं आहेत बाळांनो, हे ॲक्च्युअलमध्ये दोन प्रकारचे नावं दिल्या गेलेले असतात. दोन प्रकारचे नावं असतात. कोणत्याही व्यक्तीला किंवा कोणत्याही ऑर्गॅनिझमला दोन प्रकारचे नावं असतात. दोन प्रकारचे नावं कोणते असतात? एक नाव असते ते म्हणजे व्हर्नॅक्युलर नेम्स. लक्षात आहे ना तुमच्या? दिसते तुम्हाला व्हर्नॅक्युलर नेम किंवा मग त्याला लोकल नेम्स असं म्हणतात किंवा कॉमन नेम्स असं म्हणतात. प्रत्येक ऑर्गॅनिझमचं एक लोकल भाषेतलं एक नाव असते आणि दुसरं असते ते म्हणजे एक सायंटिफिक नेम्स. बघा, प्रत्येकाचे असे दोन नाव असतात, सायंटिफिक नेम आणि व्हर्नॅक्युलर नेम. तर आता ह्या दोन्हीबद्दल आपण चर्चा करणार आहे, बरोबर. सगळ्यात आधी तर हे जे व्हर्नॅक्युलर नेम्स असतात ना, किंवा लोकल नेम्स म्हणतो आपण त्याला, कॉमन नेम्स असं म्हणतो, याच्याबद्दल जाणून घेऊ. आता हे लोकल नेम किंवा व्हर्नॅक्युलर नेम काय झालं की लोकल भाषेतले नावं झाले. जसं आता आपलंच एक्झाम्पल आपण घेऊ. आता आपल्याला दोन नावं आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की नावं, दोन प्रकारचे नावं असतात प्रत्येकाचे. कोणते ऑर्गॅनिझम दोन प्रकारचे नावं असतात. आता मी आहे समजा, माझं एक लोकल भाषेतलं नेम आहे, म्हणजेच काय की माझ्या घरचं एक नाव आहे आणि दुसरं माझं एक सायंटिफिक नाव आहे. लोकल भाषेतलं म्हणजे माझं घरचं नाव किंवा लाडाचं नाव म्हणू की मला घरामध्ये असंच काहीतरी चिंटू पिंटू चिक्कू वगैरे असं काहीतरी म्हणतात. तर ते काय झालं, माझं लोकल नेम झालं, माझं लाडाचं नाव झालं ते. मग आता हे लाडाचं माझं जे नाव आहे हे काही सगळ्या जगाला थोडी माहिती आहे. माझ्या शाळेत माझ्या सरांना थोडी माहिती आहे किंवा मी जिथे काम करतो त्यांना थोडी माहिती आहे माझं घरातलं नाव काय आहे, माझं लाडाचं नाव काय आहे. मग त्याच्यासाठी आहे एक सायंटिफिक नेम. आणि माझं सायंटिफिक नेम काय आहे तर पंकज नांदोकर. तर हा जो लोकल भाषेतला जो गोंधळ आहे, जो घरचा किंवा लाडाच्या नावाचा जो गोंधळ आहे, हा गोंधळ संपवण्यासाठी हे एक सायंटिफिक नाव आहे बाळा. असंच आहे, या पृथ्वीवर जेवढे काही ऑर्गॅनिझम आहेत ना, त्या प्रत्येकाचे दोन नावं आहेत. एक आहे त्याचं ते लोकल भाषेतलं नाव आणि दुसरं आहे त्याचं एक सायंटिफिक नाव. मग लोकल भाषेतला गोंधळ टाळायसाठी ते सायंटिफिक नावं तयार केल्या गेलेली आहेत. कारण लोकल भाषेतले नावं कन्फ्यूज करतात, आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिझमबद्दल व्यवस्थित माहिती समजत नाही. म्हणून मग त्यासाठी सायंटिफिक नावं तयार केल्या गेलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी हे जे व्हर्नॅक्युलर नेम्स आहेत ना, किंवा लोकल नेम्स आहेत किंवा कॉमन नेम्स आहेत, याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. आपले काही एक्झाम्पल पण दिलेले आहेत की जे लोकल भाषेतले नावं असतात ते कसे कन्फ्युजिंग असतात. बघा, आपल्याला एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे की एक प्लॅन्ट दिलेला आहे आणि त्याचं नाव आहे पॅन्सी. याचं सायंटिफिक नेम आहे व्हायोला ट्रायकलर एल. म्हणजे काय, लिनियस नावाच्या सायंटिस्टनं हे नाव ठेवलं
हे जे प्लांट दिसते ना बघा, किती सुंदर प्लांट आहे, तुमच्यासमोर दिसते किती रंगीबेरंगी फुलं आहे याला. तर याचंच नाव आहे पॅन्सी किंवा व्हायोला ट्रायकलर लीन. तर हे जे प्लांट आहे ना, हे युरोप खंडामध्ये आणि अमेरिकेमध्ये ते लोक त्यांच्या बगीच्यामध्ये किंवा घरामध्ये हे प्लांट लावतात. तुम्हाला दिसतेच का बरं लावत असतील, किती सुंदर सुंदर याला फुलं येतात. आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे प्लांट आहे ना पॅन्सी नावाचं, तर याला 50 नाव आहे जवळपास इंग्लिशमध्ये. किती 50 कॉमन नेम्स आहे इन इंग्लिश. म्हणजे किती सगळा गोंधळ. झाड एकच, प्लांट एकच, एकसारखेच फुलं येतात, पण 50 वेगळ्या वेगळ्या नावाने ते ओळखल्या जाते. म्हणजे गोंधळ झालेला आहे त्याचा सगळा गोंधळ. जसं की आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, ते म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये जो आंबा आहे, आंब्याचं सायंटिफिक नाव काय आहे, मँजिफेरा इंडिका एल. हे सुद्धा आंब्याला मँजिफेरा इंडिका हे नाव, सायंटिफिक नाव कोणी दिलं, लिनियसनी. म्हणून त्याचं इथं एलनी दाखवलेलं आहे, एल शॉर्ट फॉर्म. तर आपल्या संस्कृतमध्ये आंब्याला 50पेक्षा जास्त नाव आहेत. आंबा एकच, पण त्याला 50 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नावं दिल्या गेलेले आहेत. म्हणजे काय झालं की कन्फ्युजन झालं की आपण कोणाबद्दल बोलतो काही समजत नाही. आणि आपला भारत देश तर एवढा मोठा, एवढा अखंड आहे, एवढ्या राज्य आहेत, एवढ्या भाषा आहेत, आणि प्रत्येक असं म्हणतात की दर कोसावरती भाषा बदलते. जसं आता आपला महाराष्ट्रच बघा तुम्ही, आता मराठीच बघा तुम्ही, आपले किती चेंज होत जाते. आता मी विदर्भामध्ये राहतो, मी बुलढाण्यामध्ये राहतो, तर माझीच जी मराठी आहे ती वेगळी आहे. पश्चिम महाराष्ट्रातले लोक थोड्याशा वेगळ्या डायलेक्टने मराठी बोलतात, किंवा मग जे खानदेशी लोक असतात ते वेगळ्या डायलेक्टने बोलतात, मराठवाड्यातले वेगळे बोलतात. आहे मराठीच, पण किती डायलेक्ट पण चेंज झाला, त्यामुळे थोडंसं समजायला पण थोडंसं हे होते आहे ना. त्यामुळे हा सगळा गोंधळ तयार होऊन जातो. आता जसं की आंब्याचंच एक्झाम्पल आपण घेऊ. आपल्याला तर सांगितलं आंब्याला आयुर्वेदामध्ये 50पेक्षा वेगळे नावं आहेत. तर आता आंब्याला आपण मराठीमध्ये आंबा म्हणतो, आणि हिंदीमध्ये आम, इंग्लिशमध्ये मँगो, अजून बाकीच्या भाषांमध्ये आणखीन त्याला वेगळे काहीतरी नावं असतील. म्हणजे किती कन्फ्युजन झालं. लोकल भाषा किती कन्फ्यूज करते बघा. आहे फळ तेच आंबाच, पण त्या आंब्याला वेगळे नावं दिली असल्यामुळे कन्फ्युजन वाढते. आता आपण तर आंबा म्हणतो मराठीत, पण ते आपण आंब्याबद्दल जर बोलत असलो तर त्या बंगाली लोकांना समजणार नाही की आपण कशाबद्दल बोलतोय, किंवा मग ते अजून दुसऱ्या समजा एखाद्या अमेरिकेतल्या लोकांना समजणार नाही की आपण आंब्याबद्दल बोलतोय है ना. मग हे सगळं जे कन्फ्युजन आहे, हे सगळ्या ज्या हे लोकल लँग्वेजमधले जे कन्फ्युजन आहे, हे दूर करायसाठी मग सायंटिफिक नावं तयार केल्या गेली. आपल्या सगळ्यांची याच्यातून सुटका करायचा सगळ्यात आधी जे आहे ते त्याच्यासाठीच हे सगळा गोंधळ टाळायसाठी सायंटिफिक नावं तयार केल्या गेलेली आहेत. कारण आपण बघितलं की हे जी लोकल भाषेतले नावं असतात हे कशी कन्फ्युजन तयार करतात. आपण कोणाबद्दल बोलतो काही समजत नाही याच्यामधून. मग हा सगळा गोंधळ दूर करायसाठी सायंटिफिक नावं आलेली आहेत. आणि मग हा सगळा गोंधळ सगळ्यात आधी कोणी दूर केला तर तो गेला म्हणजे कार्ल लिनियस या सायंटिस्टनी. कार्ल लिनियसनी सगळ्यात आधी सायंटिफिक नावं द्यायची परंपरा सुरू केलेली आहे. त्याने पुस्तक लिहिलं, आणि ते त्या पुस्तकाचं नाव होतं स्पेसीज प्लॅन्टॅरम, आणि ते पब्लिश केलं त्यांनी 1753 कोणी कार्ल लिनियस या सायंटिस्टनी सगळ्यात आधी सायंटिफिक नावं द्यायची परंपरा सुरू केली. हे जे लोकल नेम आहे यातलं कन्फ्युजन त्यांनी सगळ्यात आधी दूर केलं. आणि त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, स्पेसीज प्लॅन्टॅरम. 1753 त्यांनी हे पुस्तक लिहिलं, आणि त्यांनी मग सगळ्यात आधी सायंटिफिक नावं दिले. प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्यांनी 2-2 नावं द्यायची परंपरा सुरू केली, प्रथा. जसं माझं नाव आहे पंकज नांदोकार, 2 नावं. याला बायनॉमियल नॉमिनक्लेचर असं म्हणतात. काय म्हणतात याला, बायनॉमियल सिस्टम म्हणतात. बाय मीन्स 2, बघा इथेच दिसते तुम्हाला बाय. कार्ल लिनियसनी बायनॉमियल नॉमिनक्लेचरची पद्धत सुरू केली. बायनॉमियल नॉमिनक्लेचर असं म्हणतात. प्रत्येक गोष्टीला 2 नावं देऊन टाकायची. मग तो आंबा असेल, आता आपण बघितलं आंब्याचं सायंटिफिक नाव काय झालं, आंब्याचं सायंटिफिक नाव झालं मँजिफेरा. बघा आता मी तुम्हाला दाखवतो इथं. आंब्याचं सायंटिफिक काय नाव आहे, मँजिफेरा इंडिका. म्हणजे 2 नावं, मँजिफेरा आणि इंडिका, बरोबर आहे. जसं आता पॅन्सी हे जे सुंदर फुलांचं झाड तुम्हाला दिसते, याचे पण 2 नावं सायंटिफिक नावं. कोणते, एक म्हणजे व्हायोला आणि दुसरं म्हणजे ट्रायकलर. तर अशा प्रकारे प्रत्येक ऑर्गॅनिझमला, तो प्लांट असो ॲनिमल असो, इवन बॅक्टेरिया, फंजाय, सगळ्यांना सायंटिफिक नावं आहेत बरं. असं नाही की माणसांना प्लांटला किंवा ॲनिमलला आणि प्लांटलाच नावं आहे म्हणून सायंटिफिक. मग ते बॅक्टेरियाला पण नावं दिलेली आहेत, फंजायला पण दिलेली आहेत. सगळ्यांना पृथ्वीवर सगळे जे ऑर्गॅनिझम असतील प्रत्येकाला सायंटिफिक नावं दिलेली आहेत. सायंटिफिक नावं द्यायची परंपरा कोणी सुरू केली, प्रथा, सगळ्यात आधी कार्ल लिनियस नावाच्या सायंटिस्टनी. हा सगळा लोकल भाषेतला गोंधळ थांबवला त्यांनी, आणि त्यांनी पुस्तक लिहिलं स्पेसीज प्लॅन्टॅरम 1953ला. त्याच्यामध्ये हे सगळं वर्णन करून सांगितलं की सायंटिफिक नावं कशी द्यायची, हे सगळ्यात आधी त्यांनी सांगून ठेवलेलं आपल्या.
आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला 2 नावं दिले, प्रत्येक ऑर्गॅनिझमला 2 नावं दिले. आता हे 2 नावं कसे असतात तर ते पण आपण एक एक करून सगळं काही समजून घेऊ. आता ह्यांनी बायनॉमिनल नॉमेनक्लेचरची सिस्टम सुरू केली कार्ल लिनियसनी, आहे ना. बायनॉमिनल म्हणजे काय, प्रत्येकाला 2 नावं. पण या कार्ल लिनियसच्या अगोदर पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचरची परंपरा सुद्धा होती. बघा आपल्याला दिलेलं आहे पॉलिनॉमियल सिस्टम होती. या कार्ल लिनियसची कोणती सिस्टम होती, बायनॉमियल. पण याच्या अगोदर पॉलिनॉमियल सिस्टम होती नामकरणाची, पण ती पण कन्फ्युजिंगच होती. पॉली म्हणजे का, पॉली म्हणजे अनेक. जसं आता माझं नाव पंकज नांदोकर, झाले 2च नावं. पण पॉलीमध्ये काय होते, माझं, माझ्या वडिलाचं, माझ्या गावाचं, तालुका, जिल्हा, म्हणजे काय खूप सारे नावं एकत्र जोडून टाकणे. मग किती कन्फ्युजन झालं. मग सगळं कन्फ्युजन पॉलिनॉमियल नॉमेनक्लेचरमधलं किंवा लोकल नेम्स जे आहे किंवा व्हर्नॅक्युलर नेम्स जे आहे, ह्या सगळं कन्फ्युजन दूर करून टाकलं कार्ल लिनियसने. बायनॉमिनल नॉमेनक्लेचर सिस्टम सुरू केली त्याने, बरोबर आहे. आता या बायनॉमिनल नॉमेनक्लेचरच्या अकॉर्डिंग जे आहे, आपण जे सनफ्लावर आहे त्या सनफ्लावरला हेलियांथस ॲनस असं म्हणतो. लक्षात घ्या, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. आणि तुम्हाला माहीत पण असायला पाहिजे की मँजिफेरा इंडिका असं लिहिलेलं असलं तर समजून चालायचं की आंबा आहे, आंब्याचं झाड. त्याचबरोबर सनफ्लावरचं सायंटिफिक नेम काय आहे किंवा बॉटॅनिकल नेम काय आहे किंवा बायोलॉजिकल नेम काय आहे, हेलियांथस ॲनस. आता बघा की कोणतंही या पृथ्वीवरचं प्लॅन्ट असू द्या, तर त्या प्लॅन्टला काही सायंटिफिक नावं जी दिल्या जातात ते काही विशिष्ट कोड वापरून दिल्या जातात. जसं की आता समजा, आता हा जो लिनियस आहे, या लिनियसनी ते बायनॉमिनल नॉमेनक्लेचरची सिस्टम सुरू केली. प्रत्येक ऑर्गॅनिझमला 2 नावं द्यायची आणि आज पण तशीच 2 नावं दिल्या जातात. आज जवळपास तुम्ही बघा 1753 पासून त्यांनी नावं दिलेली आहेत. आज पण 200-300 वर्ष झाले तरी आपण त्याचीच पद्धत वापरतो. आज पण आपण आंब्याला मँजिफेरा इंडिकाच म्हणतो. आपलं माणसाचं जे नाव आहे होमोसेपियन, हे सुद्धा लिनियसनंच दिलेलं आहे आपल्याला हे नाव. किंवा हे जे हेलियांथस ॲनस, हे जे बायनॉमिनल आहे, हे असे जे नावं आहेत, तर हे प्लॅन्टला किंवा मग हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांना द्यायसाठी एक कोड तयार केल्या गेलेले आहे. आता समजा नवीन भरपूर सारे प्लॅन्ट सापडत राहतात, नवीन बॅक्टेरिया सापडतात दरवर्षी, नवीन प्लॅन्ट पण शोधल्या जातात, नवीन ॲनिमल पण शोधल्या जातात. मग यांना नाव कसे द्यायचे, तर मग एक कोड तयार केला गेलेला आहे. जसं की आता प्लॅन्ट आहे समजा, त्या प्लॅन्टला नावं द्यायसाठी एक कोड बनवलेला आहे आणि त्या कोडला म्हणतात इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर, शॉर्टमध्ये ICBN असं याला म्हटलं जातं. हा जो कोड आहे, हा कोड काय करतो की जे प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टला कशा प्रकारचे नावं असले पाहिजे या कोडच्या अकॉर्डिंग ठरवल्या जातात. जगभराचे एक सायंटिस्ट लोक एकत्र आले, समजलं ना तुम्हाला, जगभराचे सगळे सायंटिस्ट लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की प्लॅन्टला कशा प्रकारे नावं द्यायचे. मग त्याच्यासाठी एक कोड तयार केला. कोड म्हणजे का आपण असं म्हणतो की संहिता म्हणजे एक रूल्स तयार केले की कसे नावं द्यायचे बुवा त्याला. मग जगभरामध्ये जेवढे प्लॅन्टला नावं दिल्या जातील ते या कोडच्या अकॉर्डिंग दिल्या जातील. ICBN असं म्हणतात त्याला, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. अच्छा, तर तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, प्लॅन्टला नावं द्यायसाठी कोणता कोड आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. आता आणखी एक महत्त्वाचं लक्षात घ्या, हा कोड खूप दिवसापर्यंत वापरला गेला होता, पण नंतर मग चायनामध्ये 2017मध्ये चायनाचं एक शेंजेन नावाचं शहर आहे, चीनमध्ये शेंजेन नावाचं शहर आहे. 2017मध्ये जगभराचे सायंटिस्ट लोक तिथे एकत्र आले आणि त्यांनी एक नवीन कोड तयार केला आणि त्या कोडला शेंजेन कोड असं म्हणतात. काय म्हणतात, शेंजेन कोड. आणि या शेंजेन कोडमध्ये काय ठरलं, हा जो आपला जुना कोड आहे ना ICBN, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर, प्लॅन्टला नावं द्यायचा हा जो कोड आहे हा त्यांनी बंद करून टाकला आणि त्याच्याऐवजी नवीन कोड त्यांनी तयार केला आणि त्या कोडला नाव आहे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ऑर फॉर अल्गी, फंजाय अँड प्लॅन्ट. शॉर्टमध्ये त्याला ICNAF असं म्हटलं जातं, ICNAF. तर जुना कोड कोणता होता, ICBN जुना कोड आहे ICBN. जुना कोड बंद झाला, ICBN बंद झाला आहे आणि नवीन कोड चालू केला, तो आहे ICNAF आणि P. आता याचा फुल फॉर्म तर आपण बघितला आहे. तर याच्यामध्ये चायनामध्ये ती कॉन्फरन्स भरली होती सगळ्या सायंटिस्ट लोकांची आणि तिथे ठरलं की आता हे जे नुसतं प्लॅन्टच नाही तर जे अल्गी आहेत, फंजाय आहेत, यांनासुद्धा नावं द्यायसाठी काहीतरी आपण कोड तयार करू. आणि मग 2017पासून मग तो कोड चेंज झाला आणि 2018पासून तो कोड लागू झाला. त्याला शेंजेन कोड असं सुद्धा म्हणतात. याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ते पण लक्षात ठेवा. आता समजलं का तुम्हाला, कोणतेही प्लॅन्ट असो, ते नवीन प्लॅन्ट जर सापडलं त्याला सायंटिफिक नाव देणं आवश्यक आहे, कारण नाव नाही दिले तो गोंधळ होईल. म्हणून प्रत्येक सायंटिस्ट हा एखादा नवीन प्लॅन्ट सापडलं त्याला नाव देतो. तुम्हाला पण एखादा नवीनच प्लॅन्ट सापडलं असेल तर तुम्ही सुद्धा त्या प्लॅन्टला नाव देऊ शकता, है ना. सायंटिफिक नाव असू शकते त्याला. आणि ते नाव कशी देतात, कोणत्या भाषेतलं असलं पाहिजे हे पण आपण बघणारच.
आता हे जे नाव आहे किंवा आपण हे जे प्लांटला नाव देतो हे या कोडच्या अकॉर्डिंग असलं पाहिजे. ICBN किंवा आता त्याचा ICNAFP असा कोड झालेला, या कोडच्या अकॉर्डिंग हे नाव असलं पाहिजे. किंवा एखादी नवीन बुरशी शोधून काढली तुम्ही, त्या बुरशीला कोणत्या कोडच्या अकॉर्डिंग नाव द्याल, तर ICNAFP या कोडच्या अकॉर्डिंग तुम्ही त्या बुरशीला नाव द्याल. तसं हे तर झालं प्लॅन्टसाठी किंवा बुरशी फंजाय वगैरेसाठी किंवा अल्गीसाठी. आता जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल पण नवीन नवीन ॲनिमल शोधल्या जातातच, बरोबर आहे. मग त्यांना नावं द्यायसाठी कोणता कोड वापरला जातो, तर त्यांना नावं द्यायसाठी सुद्धा एक कोड असतो आणि तो कोड लक्षात ठेवा, ICZN म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. लक्षात घ्या. तर या पृथ्वीवर कोणतंही प्लॅन्ट असो, या पृथ्वीवर कोणताही ॲनिमल असो, त्या ॲनिमलला या कोडच्या अकॉर्डिंग नाव दिल्या जाते, ICZN म्हणजे काय, आय म्हणजे इंटरनॅशनल, C म्हणजे कोड आणि Z म्हणजे झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. तर या कोडच्या अकॉर्डिंग कोणत्याही ॲनिमलला नाव दिल्या जात असते. नवीन दरवर्षी खूप सारे ॲनिमल पण सापडत असतात. लक्षात घ्या, ॲनिमलची प्लॅन्टची संख्या काही जेवढी आहे तेवढीच नाही, ते वाढतच असते दरवर्षी. या पृथ्वीवरून बरेचसे ॲनिमल प्लॅन्ट नष्ट होतात, दरवर्षी नष्ट होऊन जातात आणि काही काही नवीन पण शोधल्या जातात. तर मग हे नवीन जे शोधल्या गेलेले आहेत प्लॅन्ट किंवा ॲनिमल, मग यांना कशी नाव द्यायची, तर या कोडच्या अकॉर्डिंग हे सगळे नावं दिल्या जातात. आता हे सगळं काही लक्षात घ्या बरं, हे कोण नावं देत असते, हे सगळं कसं चालते, हा कोड कोण तयार करतो वगैरे, हे सगळं लक्षात ठेवा. हे नावं कसे दिल्या जातात, तर हे सगळं लक्षात आलं असेल तुमच्या, कोणत्या कोडच्या अकॉर्डिंग दिल्या जातात हे सुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे, बरोबर आहे. तर आता आपण बघितलं की हे जे सायंटिफिक नेम आहे ही कसे दिल्या जातात. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा हे आपण सायंटिफिक नावं देतो तर हे 2 अक्षरापासून बनलेले असतात, बायनॉमियल आपण याला म्हणतो. मग याच्यातले हे 2 कोणते असतात, तर आपल्याला एक तुम्हाला एक्झाम्पल इथं आपण सनफ्लॉवरचं एक्झाम्पल घेऊ. बघा, सनफ्लॉवर जो आहे आपला सूर्यफूल, सनफ्लॉवरचं बॉटॅनिकल नेम काय आहे किंवा बायोलॉजिकल नेम काय आहे, हेलियांथस ॲनस. 2 नावं झाले बायनॉमियल. तर याच्यातला हा जो हेलियांथस आहे, हेलियांथस काय झालं, हेलियांथस जीनस आणि जो ॲनस आहे ते झाली स्पेसीज. तर जीनस आणि स्पेसीज लिहून देतो तुम्हाला. बॉटॅनिकल नेम किंवा सायंटिफिक नेम कसं तयार होते, तर ऑर्गॅनिझमचं जीनस अँड स्पेसीज या दोघांपासून सायंटिफिक नाव तयार होते. जीनस, आता जसं आपलं नाव आहे होमो आणि सेपियन, होमोसेपियन, बरोबर आहे. आता हे 2 नावं झाले आपले माणसाचं सायंटिफिक नेम. माणसाचं आपलं काही नाव असू द्या, आता माझं पंकज नांदोकर आणि तुमचं अजून काही असू द्या, पण आपल्याला एक सायंटिफिक नाव पण आहे, कोणतं आहे, होमोसेपियन नाव आहे. यातला होमो काय झाला, तर होमो आहे जीनस आणि सेपियन काय आहे, तर सेपियन म्हणजे आपली स्पेसीज, जगभरातल्या माणसांची स्पेसीज आहे सेपियन आणि आपला जीनस आहे होमो. तर अशा प्रकारे सायंटिफिक नावं तयार करतात. 2 नावं जे देतात ना बायनॉमिनियलमध्ये, तर अशा प्रकारे त्याच्यातले 2 पैकी एक असते जीनस आणि दुसरं असते स्पेसिफिक नाव. आता याचे काही रूल्स पण आहेत. हे बायनॉमिनियल नॉमेनक्लेचर करताना किंवा कोणत्या ऑर्गॅनिझमला 2 नावं देताना काही रूल्स पण फॉलो करावं लागतात आपल्याला. तर ते कोणते रूल्स आहेत आपण ते पण समजून घेणार आहात. बघा, आपल्याला आपलं टायटलच आहे दी बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टम फॉलो सर्टन रूल. काही रूल्स फॉलो केल्या जातात या सिस्टममध्ये. कोणता पहिला रूल आहे, रूल नंबर 1, नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड ऑफ 2 लॅटिन किंवा ग्रीक वर्ड. कोणतेही ऑर्गॅनिझम असो, मग तो प्लॅन्ट, ॲनिमल, बॅक्टेरिया, कोणताही ऑर्गॅनिझम असो, त्याला 2 नावं जे दिल्या जातात ते कोणत्या भाषेतले असतात, ती जनरली लॅटिन किंवा ग्रीक भाषेतलेच नावं दिल्या गेले पाहिजे. लक्षात घ्या, आपले हिंदी, मराठी हे असे नावं त्याला दिल्या जात नाही. जनरली जे सायंटिफिक नावं दिल्या जातात ते ग्रीक किंवा लॅटिन भाषेतलेच असतात. तुम्ही पण तसं पण पाहून घ्या, आपल्या बायोलॉजीमध्ये जनरली जे शब्द आहेत ते लॅटिन किंवा ग्रीक भाषेतलेच खूप सारे शब्द आहे आपल्याकडे. त्याचं कारण काय असेल बरं, का बरं बायोलॉजीमध्ये लॅटिन किंवा ग्रीक भाषेतलेच नावं जास्त आलेले आहेत, मराठीतले का नाहीत, हिंदीतले का नाहीत, बांगलामधले का नाही, गुजराती नावं का बरं त्याच्यात नसतील? कारण आपल्या इथे एवढे सायंटिस्टच नव्हते. सगळे जे आधीचे सायंटिस्ट होऊन गेले बायोलॉजीतले ते ग्रीक आणि लॅटिन भाषा बोलणारे होते. त्यामुळे काय झालं, ते जे भाषा बोलत होते किंवा ते ज्या प्रदेशातले होते तिथली लँग्वेज ही लॅटिन किंवा ग्रीक होती. म्हणून त्यांनी ते लॅटिन किंवा ग्रीक जे शब्द आहेत ते त्या सायन्समध्ये वापरले. म्हणूनच सायन्समध्ये किंवा बायोलॉजीमध्ये ग्रीक किंवा लॅटिन शब्द आले. जर समजा बायोलॉजीची सुरुवात किंवा बायोलॉजीतले मोठमोठे सायंटिस्ट हे महाराष्ट्रातले असते तर आपण आपले नावं दिले असते, मग बायोलॉजीमध्ये मराठी नावं आले असते बायोलॉजीतले, बरोबर. पण तसं झालं नाही. जे सायंटिस्ट होते जनरली ते त्या भाषेत
त्या पट्ट्यातले होते, ते त्या रिजनमधले होते ज्या रिजनमध्ये ग्रीक आणि लॅटिन बोलल्या जाते. म्हणूनच जे सायंटिफिक नावं दिल्या जातात ते ग्रीक किंवा लॅटिन भाषेतले असले पाहिजे. त्याचं आणखीन एक कारण पण आहे बाळांनो. काय कारण आहे? लॅटिन भाषा जनरली का वापरतात, ग्रीक भाषाच का वापरतात? कारण आता जनरली लॅटिन भाषा ही डेड झालेली आहे, मेलेली भाषा, ही वापरल्या जात नाही. आणि जी भाषा मेली आहे त्याच्यामध्ये बदलच होत नाही. जशी हिंदी आहे, इंग्लिश आहे, इंग्लिशमध्ये बदल होत जातात. दरवर्षी नवीन नवीन इंग्लिशमध्ये शब्द येतात. त्यामुळे इंग्लिश जी आहे ही बदलत चाललेली भाषा आहे. मराठी पण तुम्ही आजची मराठी बघा आपली आणि जवळपास 50 वर्षाच्या अगोदरची मराठी बघा, तेव्हाची न्यूजपेपर बघा 50 वर्षाच्या अगोदरचे, तेव्हा मराठी थोडीशी वेगळी होती. आजची मराठी वेगळी आहे. तर मराठी पण वेगळी वेगळी होत चाललेली आहे. प्रत्येक भाषा काळानुसार बदलत जाते. पण जी लॅटिन भाषा आहे, ग्रीक भाषा आहे, त्या डेड झाल्या, मेलेल्या आहेत आणि मेलेल्या भाषेमध्ये बदल होणे शक्यच नाही. म्हणूनच कोणत्याही ऑर्गॅनिझमला नावं देताना लॅटिन किंवा ग्रीक भाषेचा प्रयोग केला जातो. समजलं ना तुम्हाला? कारण ह्या भाषा बदलतच नाही, म्हणजे नावच बदलणार नाही. लॅटिन नाव दिलं तर नावच बदलणार नाही, ते जसं तसंच राहील. कारण लॅटिन भाषा आता कोणी वापरतच नाही. समजलं ना तुम्हाला? म्हणून लॅटिन भाषेतले ते नावं दिल्या जातात. म्हणून लक्षात ठेवा, कोणत्या ऑर्गॅनिझमला नाव द्यायचं असेल तर ग्रीक किंवा लॅटिन भाषेचाच प्रयोग केला जातो. आणि कोणत्या ऑर्गॅनिझमचं नाव जे आहे सायंटिफिक नाव हे 2 अक्षरापासून बनलेलं असलं पाहिजे. त्याला बायनॉमियल म्हणतात. त्यातलं एक अक्षर जेनरिक नेम पहिलं आणि दुसरं स्पेसिफिक नेम असते. आता पुढे आपण समजून घेऊ बघा की हे जे आहे जेनरिक, जे आपण नाव देतो ना जेनरिक इपिथेट इज सिम्पल नाउन अँड इट शुड बी कम फर्स्ट अँड बिगिन विथ कॅपिटल लेटर. आपल्याला हे पण सांगितलं आहे, जसं आपलं एक्झाम्पल घेऊ आपण, होमो सेपियन इकडे लिहितो मी, सेपियन. ठीक आहे, असं लिहिलं मी आता. ठीक आहे, हे कट करू. आता आपलं काय सायंटिफिक नेम होमो आणि सेपियन. त्याच्यातला होमो काय झाला? तो होमो हा जीनस, होमो जीनस आहे. आणि सेपियन काय झाली? सेपियन आपली स्पेसीज झाली. हे तर तुमच्या आता लक्षात आलं असेलच. आता जीनसचं नाव जे आहे हे याची जी सुरुवात आहे ती कॅपिटल लेटरनी करतात. लक्षात घ्या, ही कॅपिटल लेटरनी केल्या जाते असं आपल्याला सांगितलेलं आहे. दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे की हे जे स्पेसिफिक इपिथेट आहे हे डिस्क्रिप्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह शूड कम लॅटर अँड बिगिन विथ स्मॉल लेटर. आता होमो जे आपलं नाव आहे जीनस हे कॅपिटल लेटरपासून असलं पाहिजे आणि या जी स्पेसिसचं नाव आहे ते स्मॉल लेटरपासून असलं पाहिजे. आता आपण लिहिलं इथं होमो लिहिताना आपण हा कॅपिटलमध्ये एच घेतला, सेपियन जो आहे हा आपण स्मॉलमध्येच घेतलेला आहे. तर आधी जीनस येतो, नंतर स्पेसिस येते. जीनसची सुरुवात कॅपिटल लेटरने होते आणि स्पेसिसची सुरुवात जी आहे ती स्मॉल लेटरपासून होते. बरोबर आहे. त्याचबरोबर आता पुढे सांगितलेलं आहे दी सायंटिफिक इपिथेट मस्ट बी अंडरलाईन सेपरेटली इफ हँड रिटन अँड मस्ट बी प्रिंटेड इन इटॅलिक्स. आता हे जे आपण सायंटिफिक नावं लिहितो ना, तर हे जर आपण हाताने लिहिलेले असले, हाताने जर लिहिलेले असले तर त्याला अंडरलाईन करा म्हटलं. काय म्हटलं? हाताने लिहिलं तर अंडरलाईन करा. जसं होमोसेपियन हाताने लिहिलं ना अंडरलाईन करा त्याला. आणि जर समजा प्रिंट केलेलं असलं, कम्प्युटर वगैरेमध्ये प्रिंट काढलेलं असलं तर मग ते इटॅलिक भाषेत असले पाहिजे. इटॅलिक, होमोसेपियन हे नाव इटॅलिकमध्ये असलं पाहिजे. तुम्ही पुस्तकं वाचा बायोलॉजीचे, हे सायंटिफिक नावं जे आहेत ते इटॅलिक भाषेत आलेलं आहे. आत्ताच इथेच बघा तुम्ही, समजा की जसं आता आपल्याला दिसते इथेच या पेजवर बघा मॅन्जीफेरा इंडिका. बघा हा मी पेनाने लिहिलेलं मॅन्जीफेरा इंडिका. कसं दिसते तुम्हाला हे नाव? साधं साधं दिसते का बाकीच्या याच्यासारखं? नाही, हे इटॅलिक भाषेत आहे. सायंटिफिक नावं इटॅलिकमध्ये लिहिल्या जातात. इटॅलिक फॉन्टमध्ये कम्प्युटरमध्ये तुम्ही वापरता ते वेगळे वेगळे फॉन्ट इटॅलिक फॉन्टमध्ये लिहिलेलं आहे. आणि जेव्हा हाताने लिहितो आपण नाव तेव्हा त्याला अंडरलाईन करावे लागते असं सांगितलेलं आहे. समजलं तुम्हाला आता सगळं? त्यानंतर आता बघू आपण की हे जे जेनेरिक अँड स्पेसिफिक इपिथेट. स्पेसिफिक इपिथेट म्हणजे काय? स्पेसीज शुड नॉट हॅव लेस दॅन 3 लेटर्स अँड मोर दॅन 13 लेटर. आता बघा हे जे सायंटिफिक नावं लिहितो आपण जीनस आणि स्पेसीज, हे दोन्ही नावांमध्ये 3 पेक्षा कमी लेटर पाहिजे नाही आणि 13 पेक्षा जास्त लेटर पाहिजे नाही. आता इथे दिसतं आपल्याला होमोसेपियन. आता होमोमध्ये किती नावं आहेत, लेटर आहेत? 4 आहेत. मग याच्यामध्ये जीनसमध्ये 3 पेक्षा कमी नावं पाहिजे नाही. स्पेसिसचं पण तसंच आहे. स्पेसिसमध्ये पण 3 पेक्षा कमी लेटर पाहिजे नाही. मला ना ABCD वगैरे असे 3 पेक्षा कमी लेटर पाहिजे नाही, 13 पेक्षा जास्तही पाहिजे नाही. इथे किती झाले? आपण होमोमध्ये किती झाले? 4 आणि सेपियनमध्ये किती दिसतं आपल्याला? 6 दिसतात. 6 लेटर्स. तर मग 13 पेक्षा जास्त पण नको आणि 3 पेक्षा कमी पण नको सायंटिफिक नावं. समजलं ना? आणि त्यानंतर मग आता बघा पुढे लास्टमध्ये सांगितलेलं आहे युजली द नेम ऑफ ऑथर हू नेम प्लांट ॲनिमल ऑल्सो रिटन इन फुल ॲब्रिव्हिएटेड फॉर्म. आता ज्या ऑथरनी हे नावं दिलेली आहे त्याचं पण नाव लिहिलं जाऊ शकते. जसं आता इथे दिसते तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मॅन्जीफेरा इंडिका. एल दिसतो तुम्हाला? एल म्हणजे काय? लिनियस.
ज्या सायंटिस्टने याला नाव दिलेलं आहे तो स्वतःचं नाव पण याला लावू शकतो. हे पण एक सूट आहे आपल्याला या कोडच्या अकॉर्डिंग. जसं लिनियसनी आंब्याला नाव दिलं मँजिफेरा इंडिका, तर लिनियस त्याचं पण नाव याच्या शेवटी लावू शकतो. तो एक तर पूर्ण नाव लिहू शकतो, एक तो शॉर्ट फॉर्म वापरू शकतो. जसं की मँजिफेरा इंडिका एल असं केलेलं आहे आता इथे, तो असं पण लिहू शकतो. लीन शॉर्टमध्ये लीन, मँजिफेरा इंडिका लीन असं पण लिहू शकतो तो, किंवा त्याचं पूर्ण नाव पण लिहू शकतो तो, मँजिफेरा इंडिका लिनियस. तर ज्यांनी हे नावं दिले कोडच्या, नावं तर कोडच्या अकॉर्डिंग राहतील, पण ज्यांनी नावं दिले, ज्या सायंटिस्टनी नावं दिले, तो त्याचं नाव पण शेवटी लावू शकतो त्याच्या. तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की सायंटिफिक नावं जे आहेत हे कसे दिल्या जातात. आता याच्यानंतर बिलकुल विसरायचं नाही बाळांनो, सगळ्यात इझी टॉपिक आपण समजून घेतलेला आहे आणि इम्पॉर्टंटही होता, तसं तर तुम्हाला समजलेलंच आहे. आता जाता जाता बस एक लास्टमध्ये आपल्याला इंटरनेट माय फ्रेंड म्हणजेच काय, आता समजलं तुम्हाला इंटरनेटवर जाऊन तुम्हाला शोधायचं आहे. काय शोधायचं आहे तुम्हाला इंटरनेट जाऊन पहिला क्वेश्चन, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द मोस्ट रिसेंट सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ अँड किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, सर्च फॉर APG सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन फॉर प्लॅट. आता जे रिसेंटमध्ये जे क्लासिफिकेशनची सिस्टम आहे ती कोणती वापरल्या जाते हे इंटरनेटवर शोधा, आणि APG ही जी सिस्टम आहे क्लासिफिकेशनची ही याच्याबद्दलसुद्धा शोधायला सांगितलेलं आहे. बघा आता माहिती करून, बरोबर आहे, माहिती करून बघा, इंटरनेटवर टाकून बघा, वाचा थोडंसं. हे भलेही एक्झाममध्ये येणार नाही, पण तुमचं नॉलेज वाढेल, तुम्हाला आणखीन चांगल्या तऱ्हेनं समजेल, पॉईंट क्लिअर होतील. दुसरा क्वेश्चन आहे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट क्लासिफिकेशन सिस्टम फॉर ऑल टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जे इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला सांगितलेली आहे तुम्हाला सगळ्या ऑर्गॅनिझमचे बद्दलची क्लासिफिकेशनची, ठीक आहे, तर ते शोधा, ते इंटरनेटवर शोधा. हे सगळं काही फारसं एवढं हे नाही आहे, ठीक आहे. तशा तऱ्हेनं वाढवणं आजचं खूप इंटरेस्टिंग आपण लेक्चर समजून घेतलेलं आहे की कशाप्रकारे नावं दिल्या जातात, काय नाव द्यायची इम्पॉर्टन्स आहे, नावं कशी दिल्या जातात, कोणता कोड वापरला जातो, तर हे सगळं काही समजून घेतलेलं आपण. त्यामुळे याच्यावर क्वेश्चन्स पण खूप सारे विचारल्या जातात. तर लक्षात ठेवा, सायंटिफिक नावं कमीत कमी तुमच्या 15-20 तरी नावं पाठ असली पाहिजे. जसं आता आपण इथेच घेतलं, मँजिफेरा इंडिका आंबा, होमोसेपियन माणसाचं नाव आहे, हेलियांथस ॲनस सूर्यफूल, सनफ्लावर त्याचं नाव आपण घेतलेलं आहे. असे 20-25 बायोलॉजिकल नेम किंवा सायंटिफिक नावं तुमच्या पाठच असले पाहिजे. तर हे नावं कसे तयार करतात वगैरे हे सगळं आपण जाणून घेतलं आजच्या लेक्चरमध्ये. आणि म्हणूनच याच्यावर क्वेश्चन पण खूप सारे विचारले जातात. याची चांगली प्रॅक्टिस करा, MCQची प्रॅक्टिस करा, ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरचा आणखीनही पुढचा पार्ट घेऊ.